सगळ्यात पहिला प्रॉब्लेम येतो ना मुलींना, की म्हणतात की आमच्याकडे भांडवल नाही बिझनेस चालू करायला. तो आम्ही कुठून आणायचा? मला तेच तुम्ही जर दाखवलं ना, की मला करायची इच्छा आहे, मला इगरली करायचंच आहे ते, तर मजबूर होतात सगळेजण तुम्हाला मदत करायला. बऱ्याचशा महिला आहेत, त्या अशा बऱ्याचशा मुली सुद्धा आहेत, मुलं सुद्धा आहेत, की ते काहीतरी स्वतःचं सुरू करतात. त्यांना तो आणायचा प्लॅटफॉर्म Instagram सारखा आणि पुढे न्यायचं. मग त्यांना ही बाकीची मागची प्रोसेस तू कशी हँडल करतेस? पहा, ही गोष्ट पाहत असाल की आयडियाज भरपूर लोकांकडे आहेत. करेक्ट. पण तुम्ही तुमच्या एका आयडियावर ठाम व्हा आणि ती आयडिया एक्झिक्यूट करायला सुरुवात करा. ओके. तुम्ही काहीही सुरू केलं की प्रॉब्लेम्स हे आपोआप येणार आहेत त्याच्यासोबत. तेव्हा मला कळलं होतं ना की माझ्या प्रोडक्टच्या रिझल्टच्या बेसवर मला दिल्लीला जायचं. मी खुश तर होतेच, पण माझ्याजवळ एक ते चॅलेंज होतं की एक माझी 3 वर्षाची मुलगी, 6 महिन्याचं बाळ, मी कशी जाईन याच्यासोबत. हाय, हॅलो आणि नमस्कार मंडळी. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या गप्पाळू पॉडकास्टमध्ये मी ऋषिकेश तुमचं स्वागत करतो, जिथे आपण वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या व्यक्तींशी गप्पा गोष्टी करत असतो, त्यांच्या अनुभवातून काही काही शिकत असतो. तर आजही आपण अशीच एक नवीन गोष्ट शिकणार आहोत. आजचा एपिसोड आहे नवउद्योगमध्ये. आणि नवउद्योग म्हणजे तुम्हाला माहितीच असतं, एखाद्या उद्योगाच्या स्टार्ट पासून ते एंड पर्यंत काय काय प्रोसेस इन्व्हॉल्व असते, कसं ते घडलेलं असतं ते आपण जाणून घेत असतो. तर आज आपल्यासोबत स्नेहाताई आहेत आणि स्नेहाताईकडून आपण जाणून घेणार आहे कसं तिने तिचे नॅचरल ब्युटी प्रोडक्टची सुरुवात केली. खरं तर बऱ्याचदा लग्नाच्या आधी जर मुलींना नोकरी नाही लागली आणि त्यांचं लग्न झालं तर असं होतं की शिक्षणही अर्धवट राहतं, त्याचबरोबर कुठलीही नोकरी त्या करत नाही का मिस्टरांचे पैसे येत आहेत, मग आपण चूल मूल आणि संसार यात व्यस्त राहू. खरं तर ती जबाबदारी खूप चांगली आहे, पण त्याचबरोबर स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्या कधीच झगडत नाही. पण याला अपोज म्हणून स्नेहाताई आहे, जिने की चूल मूल संसार या सगळ्यांची जबाबदारी करत स्वतःचं एक नवीन अस्तित्व उभं केलं, स्वतःचा एक व्यवसाय उभं केला. ती खूप चांगले नॅचरल ब्युटी प्रॉडक्ट बनवते. आणि आज आपण नवउद्योगच्या एपिसोडमध्ये त्याच गोष्टींची माहिती करून घेणार आहोत. कसं एक बिझनेस सुरू केला तिने, त्याचबरोबर कुठले कुठले अडथळे आले आणि त्याचबरोबर ते अडथळे ओव्हरकम करून तिने एक प्रेरणा कशी उभी केली. केमिकल मेकअप प्रॉडक्ट्स खूप आहेत मार्केटमध्ये, पण त्याला नॅचरल मेकअप प्रोडक्ट कसं सस्टेन करतायत आणि कसं त्याला ती कॉम्पिटिशन बनवते, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण पॉडकास्टमधून जाणून घेणार. तर नमस्कार स्नेहाताई, तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. नमस्ते. कशी आहेस? ऍक्च्युली एवढं लॉंग वेळ आली आहेस तर कशी आहेस? मी छान आहे. आणि आपल्या शहरात आल्यानंतर एक वेगळंच निर्माण, म्हणजे वेगळीच एनर्जी निर्माण होते की बस आपल्याला आपलं आता सुरू करायचंय काहीतरी. खरंच खूप आनंद होतो जेव्हा आपल्याच गावचं कोणीतरी असतं आणि ते खूप एक तर दुसऱ्या सिटीमध्ये जाऊन किंवा दुसऱ्या शहरामध्ये जाऊन स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करतं. आणि त्यासाठी खरंच तुझं अभिनंदन. थँक्यू. ओके. जर गप्पांना सुरुवात करायची तुझं, तर मला तुला विचारायला आवडेल की प्रवास कसा होता हा सगळा, म्हणजे एक थोडक्यात जर सांगायचं झालं तर. मी डिप्लोमा नंतर ऍक्च्युली इंजिनिअरिंग करायचं होतं, पण त्या टाइमला मला जे स्थळ आलं तर माझ्या सासरच्यांचं म्हणणं होतं की आम्ही हिला पुढे इंजिनिअरिंग करवू, तुम्ही काळजी करू नका. आणि सगळं वेल अँड गुड असल्यामुळे मम्मी पप्पा तर खूप खुश होते की चला आता काही टेन्शन नाही. तर लग्नानंतर माझ्या, आणि खरंच मला त्यांनी इंजिनिअरिंग, माझ्या सासऱ्यांनी स्वतः 6 महिन्यानंतर लगेच मला ऍडमिशन करून देऊन, की स्कूटी अक्षरशः त्यांनी स्वतः घेऊन दिली की तुझं इंजिनिअरिंग आणि एज्युकेशन कम्प्लीट झालं पाहिजे. सासू सासऱ्यांचा खूप हातभार आहे. मिस्टर डिफेन्स मध्ये असल्यामुळे ते कसं लग्नाच्या एका महिन्यानंतरच लगेच ते त्यांच्या फील्ड वर्क वरतीच गेले. त्यानंतर मी म्हणजे इंजिनिअरिंगही कम्प्लीट झाली, एक छोटंसं बाळही झालं आम्हाला. मग जॉब करायचा तर कोरोना आला त्या टाइम मध्ये. मग पण मला जमलं नाही जॉब करायला. पण तुम्ही जसं म्हणलात आता की वेगवेगळ्या सिटीमध्ये जाऊन मी माझा प्रचार करते किंवा बिझनेस वाढवू शकले, तर त्याचं पूर्ण श्रेय मिस्टरांना आहे की त्यांच्यामुळे मला हे एक सौभाग्य मिळालंय की मी दुसऱ्या शहरांमध्ये जाऊ शकते आणि माझा बिझनेस तिथेही मी करू शकते. हे तू आत्ताच सांगितलं, तुम्ही मला तुझं लहानपण जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे आपण एक सुरुवात तिथून करूयात, स्टेप बाय स्टेप पुढे जाऊयात. मग लहानपण कसं होतं किंवा मग त्या आठवणी काय आहेत ते ऐकायला आवडतील आम्हाला. लहानपणी मी अभ्यासात एकदम जेमतेम मुलगी होते, पण मी अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये खूप पुढे होते. मला नृत्याची खूप आवड होती, त्यामुळे मी कथ्थक शिकले. कथ्थक शिकल्यानंतर त्या कथ्थक शिकण्यामुळे आपल्या महाराष्ट्रात एक महानाट्य होतं जांता राजा, त्यामध्ये मला नृत्य करण्याची संधी मिळाली.
त्यानंतर मग एकदा असंच मी निबंध लिहायचे. तर शाळेत माझा निबंध मॅमनी आहे ना वाचायला सुरुवात केली. तर मला लक्षात आलं, की आपण लिहू पण शकतोय छान. तर मला आठवतं मी 7वीत असेल, तेव्हा एक काव्य वाचन स्पर्धा झाली. तर मी सहज सुनामीवरती एक कविता लिहिली आणि गेले. आणि मम्मी-पप्पा त्या बाबतीत खूप जास्त म्हणजे Supportive. सपोर्टिव्ह होते, की त्यांचं म्हणणं होतं, की "तू भाग घेत राहा. स्टेज डेअरिंग वाढव. या सगळ्या गोष्टी पण येणं खूप गरजेचं आहे." जेव्हा तिथे गेल्यानंतर लक्ष्मण देशपांडे सर होते, तर ते नाटक करायचे, वऱ्हाड निघालं लंडनला. त्यांच्या हस्ते मला बक्षीस मिळालं होतं. ते एक माझं म्हणजे खूप छान गोष्ट वाटलेली. आणि मग असं कलेची आवड होती मला. त्याबरोबर काय झालं, की मम्मी माझी टीचर होती आणि पप्पा ऑफिसर असल्यामुळे 3-3 वर्षाला त्यांची ट्रान्सफर होत राहायची. तर मॅक्सिमम टाईम आम्ही आमच्या आजीसोबत घालवला. आणि पहिल्या आज्यांचं काय होतं, की काहीही झालं तर त्यांच्याकडे होम रेमेडीज ह्या कायम करेक्ट, असायच्या. करेक्ट. तर ते माझ्याकडे ना तिची पुंजी अजून सुद्धा आहे, की म्हणजे बटवा अजूनही अजूनही आहे. हां, अजूनही माझी आजी आहे. तिला मी विचारत राहते गोष्टी. आईलाही घरातून ते मला खूप मिळालं होतं नॉलेज. आणि तुम्ही विश्वास नाही ठेवणार, माझी मुलगी 2 वर्षाची होईपर्यंत मी तिला दवाखान्यात नेलंच नाही. वा. फक्त व्हॅक्सिनेशनसाठी रेग्युलर बास. बाकी तिला म्हणजे सगळ्या Home गोष्टी remedy होम वरच. रेमेडीजनीच मी तिच्या हे करायचे. आता जसं मगाशी तू बोललीस की सासऱ्यांनी इंजिनिअरिंगसाठी सपोर्ट केला. मग हे कसं ना की आजकाल सोसायटीमध्ये एक तर लोकांना मुलगी शिकलेली हवी आहे आणि प्लस ती कमवती हवी हां, असते. हां, हां. मग अशा वेळेस तुझं ज्यावेळेस बघतेस तर त्याचा तुला कसा डिफरन्स जाणवतो? कारण सपोर्टच्या बाबतीत पण आणि अभ्यास करताना, कारण इंजिनिअरिंग करताना डेफिनेटली अभ्यास करावा लागतो, तेवढा वेळ हो. द्यावा लागतो. मग सासरी असल्यावर ते कसं मॅनेज केलंस तू सगळं? सासरी आता लग्न झालं म्हणल्यावरती घरात थोडीफार कामं आपल्याला करावीच लागतात. जबाबदाऱ्या थोड्याफार येतातच. असतात. पण त्यात ना माझ्या सासूबाई कायम माझ्या आई बनल्या. त्यांनी म्हणजे काहीही जबाबदाऱ्या येऊ दे, काहीही काम येऊ दे, मी आहे तुझ्यासोबत. इव्हन मी माझी 4 महिन्याची मुलगी होती तेव्हा सुद्धा मी इंजिनिअरिंग माझं चालू होतं. लास्ट इयर होतं माझं तेव्हा. Okay. माझा भाऊ आणि माझ्या सासूबाई मिळून सांभाळायचे. मला 6 ते 7 तास लागायचे, म्हणजे कॉलेजमध्ये गेलं म्हणलं की वेळ लागायचाच. त्या रिटर्न येऊपर्यंत ती कितीही रडू, काहीही होऊ, त्या मला म्हणायच्या, "अरे ती मस्त आहे, तू काळजी नको करू. तू ये, आरामशीर ये तू." रात्री मी 3-3, 4-4 तास अभ्यास करायचे. रात्री म्हणजे पहाटे म्हणलं तरी 3-4 मला झोपायला व्हायचेच. पण त्या गोष्टीची ना माझ्या सासू-सासऱ्यांनी पण खूप काळजी घेतली. मिस्टर तर इथे नसायचे, ते तर त्यांच्या फील्ड वर्कवर होते. पण त्यांनी मला म्हणजे मला असं कधी वाटलंच नाही, की बाबा माझं माहेर आणि सासर खूप जवळ आहे. मला पण कधीच वाटलं नाही, की माझ्या माहेरी जावं अभ्यासासाठी किंवा माहेरी राहावं. त्यांनी तेवढं मला वातावरण दिलं. म्हणजे सासूबाईंना खरंच वाटायचं, की हिने छान मार्कांनी पास व्हावं. मार्क पण छान पडले, की त्या खूप खुश व्हायच्या. कधी सब्जेक्ट बॅकही राहिले माझे. तेव्हाही त्यांनी मला कधी असं डिमोटिव्हेट नाही केलं किंवा हिणवलं नाही, की "बाबा तुझे सब्जेक्ट कसं काय बॅक राहू शकतात? तू एवढा अभ्यास करते." काय नाही. त्यामुळे काही नाही, "अभ्यास कर, अवघड आहे, तू करतीयेस." किंवा फी भरायच्या बाबतीत नाही, नाही, नाही. कन्सर्न्स कधीच नाही नाही, आले. कधीच नाही. फीजही नाही आणि पॉकेट मनी पण मिळत होती त्याच्याबरोबर. कॉलेजला जातीस, कॅन्टीनमध्ये जात असशील, पैसे राहू देत जा. नको म्हणलं तरी सासूबाई वेगळे द्यायचे, सासरे वेगळे द्यायचे. ते असायचं त्यांचं म्हणजे हे सपोर्ट खरंच भरपूर होता. ऍक्च्युली आजचा सोसायटीने आजच्या समाजाने बघण्यासारखं आहे की आपण आपल्या सुनेला जरी शिकवलं तर डेफिनेटली ते तुमच्या घरालाच युजफुल ठरणार आहे आणि तुमची सून म्हणजे तुमची मुलगीच असते. हो. तर तिला तसं वागवलं किंवा त्या दृष्टिकोनातून बघितलं तर तुम्ही तुमची पिढी प्लस पुढची पिढी शिकवताय, घडवताय. पण मग हा बिझनेसचा खूळ कसा डोक्यात आला? ती एक म्हणजे खूपच मोठी जम्प आहे ती माझ्यासाठी बिझनेस करणं. कारण काय झालं, की माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं त्या टाईमला मिस्टरांची ट्रान्सफर बंगलोरला होती. तर माझ्या डोक्यात आहे, की आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअर झालोय. आपण डिस्टिंक्शनमध्ये पास झालोय. आता काही टेन्शन नाही. आता एखादा क्रॅश कोर्स करून आपल्याला छान जॉब करायचा. आम्ही तिथे जाऊन क्रॅश कोर्सही म्हणजे शोधला, डे केअरही शोधलं मुलीसाठी, की जिथे हिंदी प्रेफर होत असेल. तर अशा ठिकाणी मग सगळं रेडी होतं. फक्त मी म्हणलं, की मुलगी 1 वर्षाची झाली, की तिला आपण हे करू शकतो, डे केअरमध्ये ठेवू शकतो correct. बाबा सेफली. पण त्या टाईमला कोरोना आला. अरे okay. आणि कोरोनाच्या टाईममध्ये काय झालं, की आमच्या घरी ग्रोसरीचं शॉप आहे. तर सासूबाई तिथे बिझी असायच्या. मम्मी टीचर असल्यामुळे ती बिझी. फ्रेंड्स माझे सगळे जॉबमध्ये हे झालेले होते, तर तेही सगळे बिझी. कोणालाही फोन करावा, बोलावं जे ते बिझी. मग मला असं खूप आतून ती गोष्ट हे व्हायला लागली, की यार आपण काहीच करत नाहीये. मग म्हणलं नाही, असं काहीतरी आपण केलं पाहिजे ॲटलीस्ट. मग मी तेव्हा वर्क फ्रॉम होम पण खूप शोधले. पण नाही जमलं, म्हणजे नाही करता आलं मला. मुलगी आणि मिस्टरांचे तेव्हा आहे ना हॉस्पिटलमध्ये जॉब होता. तर ते 12-12 घंटे त्यांची ड्युटी राहायची. Okay. तर त्यामुळे पॉसिबलच नव्हतं मला जॉब करणं किंवा काही करणं.
तर डिसाईड केलं नाही काहीतरी तर करायचंय आपल्याला. पण म्हणतो ना आपण की शोधत राहिले ना की तुम्हाला आपोआप सापडतं. फक्त आहे ना तुमच्या आतून तयारी पाहिजे की मला काहीतरी करायचं. मला असं वाटतं ना जेव्हा एक मुलगी नवीन लग्न करून घरात येते ना तर तिला काही नॉलेज नसतं, पण त्या घरातली जी सासू असते ना ती बऱ्याच वर्षापासून त्या घरात असते, तर मॅक्सिमम त्यांना ऍडजस्ट करावं लागतं किंवा त्यांना समजून घ्यावं लागतं त्या मुलीला, आणि मग ती मुलगी हळूहळू बरोबर तिथे ऍडजस्ट होऊन जाते. आणि सेम माझ्या बरोबर तेच झालं. माझ्या सासूबाईंनी खूप ऍडजस्ट केलं, खूप समजून घेतलं मला, आणि जेव्हाही चुका झाल्या ना त्यांनी माझ्या चुका आहे ना इतक्या प्रेमाने सुधरवल्या. मला कधीच ना म्हणजे असं ते टोमणे वगैरे असते ना त्या टाईप मध्ये, हे कधीच माझ्यासोबत झालं नाही. आणि इन केस मला असं वाटतं की एखादा टोमणं मारला म्हणजे आता प्रत्येकाचा स्वभाव आहे जे असं एखादा टोमणं मारला तर तुम्ही पण त्याला तितक्याच प्रेमाने आणि ग्रेसफुली एक्सेप्ट केलं तर ते नातं खुलतं पण आणि तुम्ही पण त्या प्रोसेसमध्ये पुढे जाता, यात काहीच वाद नाही. बरोबर. जसं मागाशी तू एका आन्सर मध्ये सांगताना बोललीस की तुला ताई लेखनाची खूप आवड होती, मग असं नाही वाटलं की कधी ती कंटिन्यू करावी पुढे किंवा कधीतरी काहीतरी लिहित जावं का अजूनही काही लिहित? मी त्या टाइम मध्ये मी म्हणले ना की जेव्हा मला जॉब नव्हता तर त्यावेळेस आपण की माझी आतली जी एनर्जी होती ना ती मला शांत बसून देत नव्हती, तर तेव्हा मी लिहायला सुरुवात केली. मी कविता लिहित राहिले, वेगवेगळ्या स्पर्धा यायच्या, ऑनलाईन स्पर्धा त्या टाइमला खूप साऱ्या झाल्या, तर मी खूप साऱ्या ऑनलाईन स्पर्धेमध्ये नवीन लेखक होते मी, तरी मी बक्षिसं मिळवले तिथे. आणि तिथूनच मला एक जणांचा मेसेज आला की तुम्ही आमच्या बुकमध्ये एक तुमचं लिहू शकता का, की थोडे पेजेस तुम्ही लिहू शकता का. तर ते हिंदी किंवा इंग्लिशमध्ये लिहायचं होतं रिअल स्टोरीवरती. तर मी ते अमेझॉनवर पुस्तकही अवेलेबल आहे, मी त्या पुस्तकामध्ये मग एक स्लॉट माझा लिहिला. त्यानंतरही मला बरेच म्हणजे इन्क्वायऱ्या आल्या की तुम्ही लिहू शकता का. मी ट्राय केलं म्हणजे लिहायचं, पण नंतर मला असं वाटलं की नाही, फक्त हीच माझी म्हणजे इथेच मी सीमित नाही राहू शकत, मला काहीतरी मोठं करायचंय. तर त्यासाठी काहीतरी स्वतःच सुरू करावं लागेल, कारण मला लेखनातनं वाटलं की लेखन खरंच खूप अवघड आहे. विचार करणं, तेवढं शांततेत बसणं. ऍक्च्युली माझ्या सेकंड प्रेग्नन्सी मध्ये पण बराचसा प्रॉब्लेम व्हायला लागले, त्यामुळे मला नाही जमलं मग लिहायला पुढे. मला हे तुझं खूप आवडलं की तू कंटिन्युअसली काहीतरी करत होती. म्हणजे लग्न झाल्यानंतर जनरली असं होतं, जसं मी स्टार्टिंगला पण म्हटलं की मुली चूल मूल आणि हा नवरा देतोय ना म्हणजे ते कमवतात, त्यात काहीच वाद नसतो की ते कमवतात, पण प्रत्येक वेळेस दुसऱ्यावर डिपेंड राहण्यापेक्षा तू प्रत्येक वेळेस स्वतःसाठी काहीतरी सर्च करत राहिली. मग त्यात इंजिनिअरिंग करणं असू दे, लेखन करणं असू दे किंवा आत्ताचा जो व्यवसाय तू करते असतात, आणि ऍक्च्युली त्याच्यासाठीच खरं तुला हार्ट्स ऑफ आहे नक्कीच. पण ही जी प्रोसेस होती की जसं आता तू व्यवसाय करतेस, पण जी प्रोसेस होती त्यात कुठले कुठले अडथळे आले, कारण ती प्रोसेस आम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करू शकलीस तर आवडेल. अडथळे म्हणजे ना आपण काय करतो की आयडियाज आहेत ना आपल्या डोक्यात ठेवतो, फक्त आपण एक्झिक्यूट करायला घाबरतो. तर ती भीती मलाही त्यावेळेस वाटत होती. आणि सगळ्यात मोठं होतं की छोटी मुलगी आहे आपल्याजवळ, माझी फॅमिली आहे, मला एकटीला हँडल करायचंय, हे सगळे प्रॉब्लेम सगळ्यांकडे आहेत. तर मला काय म्हणायचंय की मुलींनो, तुम्ही हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना याला एवढं मोठं नका करू, याला एवढंच राहू द्या, हा खूप छोटासा प्रॉब्लेम आहे, मी इझिली करून टाकेल. असं जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही कुठलाही बिझनेस, कुठलाही जॉब, काहीही तुम्ही करू शकता. आणि असतं ना की तुम्हाला जर काही करायचं आहे ना तर तुम्ही प्रेमाने वागा आणखीन 4 लोकांसोबत, तेही तुम्हाला मदत करतील, जे आपले फॅमिली मेंबर आहेत किंवा तुमचे हस्बंड म्हणा. असं नाही की माझ्या हस्बंडनी मला प्रत्येकच गोष्टीला ऐकलं माझं. काही वेळेस मी मनवून पण घेतलं त्यांना प्रेमाने, काही वेळेस मला समजूनही सांगावं लागलं काही गोष्टी त्यांना. आणि सगळ्यात पहिला प्रॉब्लेम येतो ना मुलींना की म्हणतात की आमच्याकडे भांडवल नाही बिझनेस चालू करायला, तो आम्ही कुठून आणायचा. तर माझा एकच मुद्दा आहे, तुम्ही मला सांगा की रक्षाबंधन, भाऊबीज, बर्थडे किती पैसे येतात तुमच्याकडे? नाही म्हणलं तर 2-3 हजार 2-3 हजार इझिली येतात आपल्याकडे. आणि तुमच्याकडे जर आयडिया आहे ना तर तुम्ही आहे ना 5 ते 6 हजारात सुद्धा तुमचा बिझनेस इझिली चालू करू शकता. तर कुठलाच प्रॉब्लेम हा मोठा नाहीये, खूप छोटे छोटे प्रॉब्लेम आहे, फक्त सोल्युशन शोधायला सुरुवात करायची. आता ताई तू स्वतःच म्हटलीस की मिस्टरांना मनवावं लागतं, तर कुठल्या कुठल्या टेक्निक वापरतेस मनवायला, आवडेल ऐकायला. त्यांना मनवायला जी माझी आयडिया असेल ना त्यातून मला काय बेनिफिट्स होणार आहेत पहिले मी त्यांच्या पुढे मांडते. आणि त्यातून मग आणखीन मला जर इझिली जर मला ग्रॅब करायचे त्या गोष्टी तर त्यांचे बरेचसे पॉइंट्स असतात, मी तेही म्हणजे त्यांच्या त्या आयडिया घेते, त्या एक्झिक्यूटही करते त्या आयडिया. त्यामुळे काय होतं की त्यांनाही कळतं की बाबा हिला म्हणजे हिला करायचंय, म्हणून ही ऐकतीये की हिला काय चुकीचं यायचं किंवा हिचं काय बरोबर होतंय, ही दुसऱ्यांच्या आयडिया घ्यायला तयार आहे. पण जर नाहीच फार काय ऐकलं तर मग थोडंसं भांडण करावे लागतात मला, पण ते करतात ऍट दी एंड.
सपोर्ट तुम्ही जर दाखवलं ना की मला करायची इच्छा आहे, मला इगरली करायचंच आहे ते, तर मजबूर होतात सगळेजण तुम्हाला मदत करायला. तर जसं की आपण बिझनेस या विषयावर बोलणार तर मला सगळ्यात महत्वाचं विचारायचं की बिझनेस करताना कुठले अडथळे आले एक मुलगी म्हणून. कारण बऱ्याच असं असतं ना काय लग्न झालंय, मिस्टर कमवतायत छानपैकी, मूल झालंय, आता तर ठीक आहे, आता कुठे मी काय करणार. मग तो पॉइंट कसा होता ट्रिगरवाला आणि कुठल्या कुठल्या गोष्टी तू फेस करत आज हे करतेस? सगळ्यात पहिले मला प्रॉब्लेम आला की मला क्लासेस शोधायला आणि मला काय करायचंय हेच मला डिसाईड होत नव्हतं. एक टाइमनी मला असं वाटलं की मला एकदा मी दवाखान्यात गेले होते मुलीला घेऊन, तेव्हा डॉक्टर म्हणले की आप इतने होम रेमेडीज यूज करते हो, बहुत अच्छी बात है की आपकी बच्ची को आप मतलब ज्यादा डॉक्टर के पास नहीं. तर तेव्हा मला असं वाटलं की यार आपल्याजवळ एवढ्या आयडियाज आहेत, नॉलेज आहे, तर आपण यातून काहीतरी करूया. आणि आणखीन एक गोष्ट झाली की आता एवढा गॅप झालाच आहे ना, तर काहीतरी असं करू की आपलं नावही झालं पाहिजे, ब्रँडही झालं पाहिजे. आणि मी माझ्या मुलीला आहे ना खूप कॉस्टली तेव्हा आयुर्वेदिक प्रोडक्ट घ्यायचे. तर मला असं वाटलं की आपण सर्वसामान्य माणसांसाठी आहे ना एवढी किंमत मोजणं खूप अवघड आहे. तर मला माझे जे प्रोडक्ट किंवा माझं काहीही मला करायचं होतं ना, तेव्हा मी ठरवलं की आता आयुर्वेदिक प्रोडक्ट आपल्याला बनवायचेत नॅचरल. पण ते किंमत अशी असली पाहिजे की ती सर्वसामान्य माणसं सुद्धा खरेदी करू शकले पाहिजे. तर तिथं मला सर्वात प्रथम होलसेलमध्ये रॉ मटेरियल मिळवणं खूप अवघड झालं होतं. Amazon, Flipkartवरती ट्रस्टेड आपण म्हणजे नाही म्हणू शकत बऱ्याचशा ठिकाणी की आपण की कसं काय ट्रस्ट ठेवायचा, तिथे भरपूर आपल्याला ऑप्शन्स मिळून जातात. आणि जर रिझल्ट द्यायचे तर तुम्हाला प्युअर सगळे काही प्रोडक्ट यूज केले पाहिजे. तर ते मिळवणं मला खूप अवघड गेलं. त्यानंतर मग कंटेनर्सची गरज पडत होती, तेही. आणि प्रोडक्ट बनवल्यानंतर सगळ्यात मोठा म्हणजे की ट्रस्ट इश्यू. मला माझ्या मैत्रिणींनाच विश्वास द्यायला अवघड गेलं की खरंच अगं माझं लिप बाम छान आहे, तुम्ही वापरून बघा. डेफिनेटली, कारण एक स्किन प्रोडक्ट आहे आणि लोकांना किती जवळची मित्रमैत्रीण असली, पहिली ट्रायल आहे म्हटलं ती भीती असते की मला काही झालं, इन्फेक्शन, इंजुरीज म्हण किंवा ऍटलीस्ट काही ऍक्नी, पिंपलचा त्रास झाला तर आपण ब्लेम तर नाही करू शकत मित्रमैत्रिणींना. त्याच्यापेक्षा ती रिस्क असते. मग ती कशी ओव्हरकम केली, ते स्वतः कसं ट्रायल केलं? सगळ्यात पहिले तर ना मी माझे प्रोडक्ट त्यांना सांगितले की बाबा मी टेस्टेड करून घेतले, तुम्ही काळजी करू नका. मीही महिनाभर झालं, मी सर्व प्रोडक्ट माझे आहेत ना पहिले माझ्यावर महिनाभर वापरते. आणि आता माझ्या काही 2-3 मैत्रिणी आहेत की ज्यांचे स्किन टाईप वेगवेगळे आहेत, तर पहिले त्यांना देते सुरू केल्यानंतर की बाबा काहीही प्रॉब्लेम कोणाला होत नाहीये, तर तिथून पुढे आपण सुरू करू शकतो. पण तेव्हा इनिशियल स्टेजमध्ये कुणीच घ्यायला तयार होत नाहीत तुमचे प्रोडक्ट. अगदी तुम्ही फ्रीमध्ये द्या, मोठीच्या मोठी किट द्या तुम्ही फ्रीमध्ये, कुणी नाही घेणार, कुणी वापरणार आहे नाही, खूप घाबरतात. पण मला खूप वेळ गेला, म्हणजे मी अक्षरशः फोर्स करायचे, प्लीज वापरा, प्लीज वापरा. असं करत करत काय झालं की शेजारची एक जण मैत्रीण, समोरची एक जण मैत्रीण, अशा त्या थोड्या वापरायला लागल्या, त्यांना रिझल्ट यायला लागले. मग हळूहळू माझ्या पूर्ण बिल्डिंग मध्ये माझा लिप बाम सगळ्यांनी घेतला. आणि सगळ्यात पहिला प्रॉब्लेम येतो तो ट्रस्ट इश्यूज. अगदी माझ्या भरपूर साऱ्या मैत्रिणी घरी आल्या बघायला की खरंच तू बनवतीयस का, तू काय वापरतीयस, तुझे रॉ मटेरियल दाखव आम्हाला. मी इथून सुरुवात केलेली आहे. आणि आजही आहे. आजही मी जेव्हा फेस पॅक बनवते, ऑरेंज खाल्ले की मी माझ्या मैत्रिणींना सांगते साली माझ्याकडे आणून द्यायच्या, मला लागतायत त्या. म्हणजे ओके, इथून तू सुरुवात केली डेफिनेटली. पण मला असं म्हणायचं की हे तू सगळं करतेस, पण इनिशियली किती ट्रायल केल्या टू गेट द परफेक्ट लिप बाम किंवा परफेक्ट फेस पॅक? कारण असं नव्हतं ना की ते काय असं बिर्याणीची रेसिपी नाही गुगलवर टाकली हाऊ टू मेक अ बिर्याणी आणि बनलं, असं काहीच नाही. का ती कुठे पूर्वापार चालत आलेली नाही, त्यात काहीतरी इनोव्हेशन असणार आहे, काहीतरी ऍडिशन असणार आहे काळानुसार. तर ते कसं केलंस, म्हणजे फायनल परफेक्ट प्रोडक्ट पर्यंत येण्यासाठी काय केलंस तू? एक्झॅक्ट ट्रायल किती झाल्या असं मला सांगता येणार नाही, पण मी सांगते मला ट्रस्ट सगळ्यांचं संपादन करायला कमीत कमी 6 महिन्याचा कालावधी तरी पूर्ण द्यावा लागला. त्यामध्ये मी खूप साऱ्या तज्ञांचे सल्ले घेतले, त्यांच्याकडून माझे प्रोडक्ट करेक्ट करून घेतले. पहिले तर रेसिपी लिहावी लागते, ती रेसिपी ते करेक्ट करून देतात. अशा आहेत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये ज्यांच्याकडून मी घेते रॉ मटेरियल वगैरे. ते सुद्धा स्वतः एक मोठे फार्मालॉजिस्ट आहेत, ते आहेत. आणखीन 2 असे तज्ञ आहेत माझ्याकडे की ते मला वेळोवेळी गाईड करत राहतात. डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत माझ्यासोबत काही, की ते सुद्धा मला कायम म्हणजे सांगत राहतात. आणि माझे प्रोडक्टही त्यांच्याकडे जातात. ही रेसिपी माझ्याकडे 6 लोक असे आहेत की मी त्यांच्याकडून माझी रेसिपी चेक करून घेतेच. त्यानंतरही प्रोडक्ट बनवल्यानंतर तुमचं परफेक्ट प्रोडक्ट एका याच्यात कधीच बनत नाही.
त्याला खूप टाइम जातो बनवता बनवता. आणि ते बनवल्यानंतरही तुम्ही यूज केलं म्हणजे एक प्रोडक्ट बनवायला 3 ते 4 महिने तुम्ही आरामशीर घेऊ शकता. का तर त्यानंतर ते ट्रायल टेस्टेड होतं. असे खूप सारे गोष्टी होऊन जातात. ट्रायल बनवताना असं कधी खच्चीकरण येतं का, की असं हो, होतं का, हो. की नाही यार हा सोडून जाता नको असं काही खूपदा होतं? होतं असं. खूपदा. म्हणजे बऱ्याचदा तर असं झालं, की मी इतक्या वेळेस प्रोडक्ट बनवलाय. आज रात्री बनवला, तो चेक होऊन आला, तो परत रॉंग झाला, परत बनवला. मला रात्र-रात्र त्याच्यासाठी जागावं लागतं. कारण रात्रीचं कसं असतं, थंड वातावरण असतं आणि त्या टाईमला जो प्रोडक्ट बनवला जातो, तो छान बनतो. म्हणजे परफेक्टली ते सगळं काही ब्लेंड वगैरे करता येतं व्यवस्थित. तर हे सगळं बनून आल्यानंतर सुद्धा असं बऱ्याचदा होतं, की जाऊ दे मला नाही बनवायचा, हा प्रोडक्टच नाही बनवायचा. आणि खूपदा असं होतं, की सोडून द्यावं, नको हे. पण ते 2 दिवसासाठी वाटतं. 2 दिवसांनी परत नाही. ठरवलंय ना, ते करायचंच आहे. करायचं. मग आता याच्यातून पहिली इन्कम कशी होती किंवा काय होती? सर्वात पहिले माझ्यासाठी एकच प्रश्न होता, की माझ्याकडनं लोकांना माझ्यावरती विश्वास झाला पाहिजे. तर ती गोष्ट मी सुरुवात केली पहिले, की माझ्या प्रॉडक्टची प्राईस मी खूप कमीत कमी ठेवली विथ फ्री होम डिलिव्हरी, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि ते लोकांनी यूज केल्यानंतर ते आणखीन लोकांना रिव्ह्यू देतील तेव्हाच मला कळेल म्हणजे माझ्यापर्यंत पब्लिसिटी. कस्टमर येतील किंवा लोकं माझे प्रॉडक्ट घेतील. सुरुवातीला मी इन्कमचा विचार खरंच नव्हता केला हां. ओके. मी जे फेस केलं होतं माझ्या मुलीच्यासाठी जे प्रॉडक्ट घ्यायचे, मला असं वाटायचं एका प्रॉडक्टमध्ये आपण ₹700-800 घालतोय. असं आहे काय याच्यामध्ये? क्युरिओसिटी पण होतीच मला ती नक्कीच. सुरू करताना. तर तेव्हा मग मी आहे ना, सगळे बरेचसे प्रॉडक्ट मी प्रॉडक्टसाठीचे रॉ मटेरियल घरी बनवते. आपले लिंबाचा पाला म्हणा किंवा तुळशीचा पाला, अ, हळद त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या हळद वापरल्या जातात. त्यासुद्धा स्वतः आम्ही प्लांट केल्यात घरी आणि त्या वापरतो आम्ही सुकवून. तर त्या गोष्टी ज्या आहेत ना, सुरू करताना मला म्हणजे बराच प्रॉब्लेम होतो ते करताना. वेळ भरपूर जातो. जेवढी मेहनत आहे तेवढं इन्कम मी तेव्हाही नव्हतं कमवलं आणि आजही मला वाटते, की पुरेसं इन्कम आहे. आता आता कमवतीये का गेल्या 2 वर्षापासून मी पुरेसं कमवतीये. फार पण मला कमवायची इच्छा नाही, पण इच्छा ही आहे, की जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझं प्रॉडक्ट जावं. पण आता जसं तू बोललीस की एज्युकेशन मध्ये सपोर्ट केला होतास, तसा बिझनेस करताना फॅमिली कसा सपोर्ट होता, किंवा ज्यावेळेस तू आयडिया प्रेझेंट केली की मी हे करणार आहे, त्यावेळेस समोरून काय रिस्पॉन्स होते? आईकडून आणि सासूंकडून दोन्ही ऐकायला दोन्हीकडे. आवडतं. माहेर आणि सासर दोन्हीकडून मला सेम सपोर्ट मिळाला ओके. आणि जिथे-जिथे त्यांना वाटलं, की हिला लीड देता येतील किंवा हिला आयडियाज देता येतील, ॲडवाईस देता येतील. कारण माझं काय झालं, माझ्या दोन्हीही नंदा दोघी टीचर आहेत. आईही टीचर आहे. तर यांच्याकडून मला खूप नॉलेज मिळालं. ओके. सासू-सासरे तर त्यांच्याकडून तर आहेच आणि माझं जे मी म्हणते ना, की लिंबाचा पाला वाळवतो, आम्ही सगळं वाळवून वगैरे करतो. तर मी जिथे राहते आता होते जिथे मी, तर तिथे माकडांचा खूप त्रास होता. तर मला काहीच करता येत नाही ह्या गोष्टी, की रॉ मटेरियल तयार करणं वगैरे. आमच्या इथे माझ्या सासू-सासऱ्यांनी 1200 स्क्वेअर फूटमध्ये पूर्ण झाडं लावलेत. गुलाबाचे, तुळशीचे, हळदीचे जेवढे मला रॉ मटेरियल लागतात त्याचे. जे पॉसिबल आहे मला बनवणं तेवढं मी घरी बनवते. फेस पॅक वगैरे जे बनवते मी, तर त्याचे सगळे रॉ मटेरियल मी घरी बनवते. तर मला भरपूर लोकांचे असे डीएम्स येतात, की आम्ही पण फेस पॅक बनवतो, मग आमचे रिझल्ट का नाही? तर मी तेच सांगते बऱ्याचदा, की मी सगळं माझं स्वतः बनवलेले पावडर वापरते. तर हे पूर्ण माझ्या सासूबाई सुकवतात. त्या पूर्ण त्यांच्याकडे असतं ते सगळं काम, त्या झाडांचं बघणं वगैरे हे. आणि सपोर्ट म्हणजे ना दिवाळीमध्ये मला उपट्यांची खूप ऑर्डर असतात. तर सासू काय म्हणते साधारणतः, की "तू फराळाचं बनव, मुलं बघ, घराचं डेकोरेशन बघ." माझी सासू म्हणते, "कामावर लक्ष दे, मी बाकी सगळं बघते. तू काळजी करू नको." आणि त्याही बिझी असतात हां. आमचं ग्रोसरीचं शॉप आहे, भयंकर गर्दी असते त्यावेळेस. त्याही बिझी असतात, तरीही त्यांचं म्हणणं असतं, "नाही, तुझं काम पहिले, बाकी सगळं नंतर." नक्कीच, नक्कीच. हे खूपच हं. छान आहे. आणि मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल, इथून प्रॉडक्ट ड्राय होऊन रॉ मटेरियल बंगलोरला जातं आणि ताई तिथे त्याचे मॅन्युफॅक्चरिंग किंवा त्याची फायनल प्रोडक्ट करते आणि ते पुन्हा मार्केटमध्ये आणते. आता याचसोबत मला आवडेल की तू तुझा बिझनेस ऑनलाईन कसा आणलास आणि त्याच्यात कसा इम्प्रुव्हमेंट होत आहेत? जेव्हा मी सुरुवातीला लिप बाल्म सुरू केला ना, तर तेव्हा माझे फ्रेंड्स किंवा जेवढे लोकल बेसवर होते, तर त्यांना आहे ना रिझल्ट छान यायला लागले आणि लेडीजचे बरेच प्रॉब्लेम असतात आणि जेंट्सच्याही बऱ्याच गोष्टींमुळे लिप्स ब्लॅक होणं ही गोष्ट होती किंवा क्रॅक होणं, ड्राय पडणं. तर ते ना लिप बाल्मनी खूप छान वाटायला लागलं सगळ्यांना. परत काय झालं, की 5 ते 6 तास हायड्रेट राहतायत लिप्स, कलरही मिळतोय. या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या.
लागल्या. तर मग असतं ना की आपल्याला प्रेम असतं आपल्या बहिणीबद्दल, भावाबद्दल, नंदेबद्दल, की मला त्यांना द्यायचंय, आईला द्यायचंय. तर जेव्हा ते त्यांच्याकडे येतील किंवा हे तिकडे जातील तेव्हा माझे प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवत होते. पण जेव्हा जात नाहीयेत किंवा कुणी येत नाहीये आपल्याकडे त्या ठिकाणी, तर तोपर्यंत जाणं म्हणजे प्रोडक्ट पोहोचणं अवघड झालं होतं. तर तेव्हा मला वाटलं नाही आता ऑनलाईन जाणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर तेव्हा मी डिसाईड केलं की चला इंस्टाग्रामवरती जरी आले तरी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता की तुम्ही कुरिअर कसं करणार आणि कमीत कमी किमतीत द्यायचंय. तर ते आणि मी एक प्रॉब्लेम तिथे हे केला की म्हणलं आज जर माझं प्रोडक्ट जर मी 160ला जर माझा लिप बाम देते किंवा 180ला काही माझी जी प्राइस असेल त्याला मी जर देतेय, त्याच्या पुढे जर मी तुम्हाला म्हणतेय की ₹100 तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस लागतात तर कोणी घेणार नाही. तर तिथे मला कारण सुरुवातीला हा प्रॉब्लेम खूप येतो. तर माझ्या डोक्यात होतं की नाही मला कमीत कमी किमतीमध्ये माझं प्रोडक्ट विकायचंय. फक्त इंस्टाग्रामवर येणं हे काय होतं की इंस्टाग्रामवर येऊन आपण आपले प्रोडक्ट तिथे डिस्प्ले करू शकतो किंवा पोस्ट करू शकतो सगळे काही. पण बाकी सगळ्या मग गोष्टी आपल्याला हँडल कराव्या लागतात. त्याच विचारायचं की त्या कशा हँडल कराव्या लागतात जेणेकरून जो कोणी आपला पॉडकास्ट बघतोय त्यांनाही त्या गोष्टी कळतील. कारण अशा बऱ्याचशा महिला आहेत, अशा बऱ्याचशा मुली सुद्धा आहेत, मुलं सुद्धा आहेत की ते काहीतरी स्वतःच सुरू करतात. पेंटिंग म्हण, मंडला आर्ट म्हण किंवा नॉर्मल एखादं घरातलं फूड आयटम सुद्धा म्हण, पण त्यांना तो आणायचा प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम सारखा आणि पुढे न्यायचं. मग त्यांना ही बाकीची मागची प्रोसेस तू कशी हँडल करतेस ते आवडेल ऐकायला. यात काय आहे की मी माझा एक्सपिरियन्स सांगू शकते किंवा माझ्याकडे जी अवेलेबिलिटी आहे ते मी सांगू शकते. पण मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या प्रॉब्लेमवर अभ्यास करा. तुम्ही प्रॉब्लेम आलाय म्हणून तुम्ही काम सोडू नका किंवा कोणताही बिझनेस सोडू नका. तुम्ही पहिले तो प्रॉब्लेम लिहा आणि रात्र विचार करा. वेडे होताल ना तेव्हा आपोआप उत्तर सापडेल. माझंही सेम तसंच झालं. मला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आला होता की कुरिअर. मला कमीत कमी किमतीवाला कुरिअर पाहिजे होतं आणि ट्रस्टेड पाहिजे होतं की जे जाईल, प्रोडक्ट पोहोचेल. आणि मी जर म्हणते मी फ्री होम डिलिव्हरी देते तर तिथे माझं ऍटलिस्ट ₹10 तरी निघले पाहिजे. नाही ₹10 तर माझ्या प्रोडक्टची तरी किंमत सुरुवातीला निघायला पाहिजे. इन्कमचा मी म्हणते ना की तुम्ही कुठलाही बिझनेस सुरू करताना सुरुवातीचे 5 वर्ष इन्कमचा विचारच करू नका. फक्त हे ठरवा की आलेला पैसा परत बिझनेसमध्ये कसा लावता येईल. ₹1 स्वतःचा घालू नका, ₹1 लोकांकडून घेऊ नका. तो जे येत आहे तुमची जी किंमत येते ती किंमत तुम्ही प्रोडक्टचीच घ्या आणि प्रोडक्टमध्येच पुन्हा टाका. तर तुमचा बिझनेस पुढे वाढू शकतो. तर कुरिअरचा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा येतो. दुसरा प्रॉब्लेम येतो पॅकेजिंगचा, की तुम्हाला पॅकेजिंग प्रॉपर करावं लागतं. फूड बिझनेसमध्ये वगैरे ऑइल गळण्याची याची बरीचशी म्हणजे शक्यता असते. 4-5 दिवस ते कुरिअर पोहोचायला लागतं. तर ते पॅकेजिंगही तसं परफेक्ट केलं पाहिजे. आणि हे ना मी माझे किती एक्सपिरियन्स तुम्हाला सांगितले ना तरी तुम्ही एक्सपेरिमेंट करत राहा त्याच्यावरती. मी खूप एक्सपेरिमेंट केले तेव्हा जाऊन मी परफेक्ट कुरिअर सेवा, परफेक्ट पॅकेजिंग याच्यावरती पोहोचले. आताही मी म्हणते की नवीन प्रोडक्ट सुरू केल्यावरती मला त्यावरही एक्सपेरिमेंट करावं लागतं. लिप बामचं पॅकेजिंग वेगळं आहे, आता सिरमचं पॅकेजिंग वेगळं पडतं. आता जसं तू बोललीस की तू नवीन प्रॉडक्ट सुरू करतेस, मग लिप बाम सुरू केल्यानंतर आपल्याला दुसरा प्रॉडक्ट सुरू करायचा हे कधी वाटलं करावं? लिप बाम सुरू केल्यानंतर लिप बामचे रिझल्ट यायला लागले. एक 1-1.5 वर्षानंतर रिझल्ट छान यायला लागल्यानंतर मग बरेचसे इन्क्वायरीज यायला लागल्या मला की तुमच्याकडे शॅम्पू आहे का, तुमच्याकडे फेस पॅक आहे का, तुमच्याकडे स्क्रब आहे का. मग मी त्यानंतर ना दिवाळी आली तर दिवाळीमध्ये मी उपटन चालू केलं. उपटन चालू केल्यानंतर मला असं वाटलं की जर मी 17 हर्ब्स या उपटनमध्ये वापरते, फक्त या उपटनचा छान रिझल्ट आहे, तर माझे बरेचसे फ्रेंड्स वगैरे IT मध्ये जॉब करतात किंवा ते रेग्युलर खूप बिझी असतात. तर त्यांचं म्हणणं झालं की उपटन मला रेग्युलर नाही लावता येत बाबा किंवा आम्ही विसरून जातो. तर मला असं वाटलं की नाही एक छानसा स्क्रबही आपण याचा बनवू शकतो. मग मी तेव्हा स्क्रब बनवला लिप बाम नंतर पहिला. मग असे बऱ्याचशा आयडिया येत राहिले. मग कोणी आपल्या केसांचे प्रॉब्लेम घेऊन यायला लागलं, कोणी काय. तर आता ऑइलसाठी पण बऱ्याच जणांचे म्हणजे इन्क्वायरी येत राहतात, पण जेवढं हँडल होईल तेवढंच करावं मला वाटतं. आता जसं तू बोलीस जेवढं हँडल होईल तेवढंच करावं, तर मला त्याच गोष्टीवर एक विचारायचं की एखाद्याला सपोज बिझनेस करायचा, आपलं पॉडकास्ट ऐकतोय, खूप दिवसापासून इच्छा आहे, त्याच्याकडे ऍटलीस्ट कुठले स्किल सेट असत की त्यांनी स्वतःला कसं मॉडिफाय करावं. पहा, ही गोष्ट पाहत असाल की आयडियाज भरपूर लोकांकडे. करेक्ट. पण तुम्ही तुमच्या एका आयडियावर ठाम व्हा आणि ती आयडिया एक्झिक्यूट करायला सुरुवात करा. तुम्ही काहीही सुरू केलं की प्रॉब्लेम्स हे आपोआप येणार आहेत. नक्कीच. पण डोक्यात एक गोष्ट ठेवायची की मी बिलकुल हुशार नाहीये, मी खूप ढ आहे, मला सगळ्यांकडून शिकायचंय. दुसरी गोष्ट, येणाऱ्या कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये मला ठामपणे उभं राहायचंय आणि मी हे करू शकतो. हा जो आत्मविश्वास आहे ना, हा तुम्हाला काहीही करून देऊ शकतो.
स्वतःवरचा आत्मविश्वास कधीच कमी होऊन द्यायचा नाही. आणि जिथे तुम्हाला माघार घ्यावी लागेल घ्या, आनंदाने घ्या आणि समोरच्याकडून शिका. तुमच्यापेक्षा पुढे कोणी चाललंय ना, जा त्याचा हात धरा नक्कीच. आणि त्याला छान विचारा. आणि मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते. जेव्हा एखादं पर्सन एखाद्या ठिकाणी रीच केलेली असते ना, त्यांनी किंवा ते त्या ठिकाणी बसलेले असतात ना, तुम्ही त्यांना जाऊन प्रेमाने जर विचारताल ना, की मला मदत करा या गोष्टीसाठी किंवा मी काहीतरी सुरू करतोय, तर ते तुम्हाला नक्की मदत करतात. तुमचा अप्रोच तसा पाहिजे. अप्रोच तुमचा खूप प्रेमळ आणि हा पाहिजे की मला शिकायचं या माणसाकडून. आणि उद्या मला फटका जरी मारला तरी मी तयार आहे खायला, का तर मला शिकायचं. ब्रँड ऑनलाईन घेऊन आलास, त्याच्यानंतर एक गोष्ट ओघाओघाने येते ती की इन्फ्लुएन्सर मार्केट. आणि डेफिनेटली तूही केलं असशील. तर मला तो एक प्रश्न विचारायचा की आज इतके इन्फ्लुएन्सर आहेत मार्केटमध्ये, मग त्याचा तुला कसा उपयोग झाला किंवा मग ते कसं केलंस तू आणि त्याच्यातून काय रिझल्ट झाले? इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचा अनुभव म्हणताल ना, तर माझा खराब राहिला, खूप खराब राहिला. एखाद दोन इन्फ्लुएन्सर कडून मला छान रिस्पॉन्स आला. माझं असं म्हणणं नाहीये की जर त्यांनी ऍड केली तर तुम्हाला रिस्पॉन्स यावाच, पण माझं काय म्हणणं आहे, ऍटलीस्ट तुम्ही प्रोडक्ट घेताय तर तुम्ही मार्केटिंग करा. बरोबर. माझा अनुभव इतका खराब आहे की देऊन सुद्धा त्यांनी वर्ष वेड्यात काढले की आता करू आम्ही, नंतर करू आम्ही, आता करू आम्ही, आणि प्रोडक्ट ठेवून घेतलेत, ज्या की मला त्याची कॉस्टही मला पे करावी लागली आहे ना. पण मी विचार केला की ऍटलीस्ट आपल्याला एक ऍड मिळेल, विजिबिलिटी मिळेल. पण ह्या गोष्टी झाल्या नाही. तर माझी ना एक मनापासून ऍडवाइस आहे, स्वतःचे मार्केटिंग करा, स्वतःच्या प्रोडक्टचे मॉडेल बना आणि स्वतःच तुम्ही पटवून द्या की तुमचे प्रोडक्ट कसे छान आहेत. आणखीन तुमच्या एक दोन मैत्रिणी असतील त्यांना घ्या तुम्ही मदतीला, किंवा घरचे कोणी फॅमिली मेंबर असतील त्यांना घ्या, पण यात प्लीज पैसे तुमचे वेस्ट करू नका. तू खूप बोल्डली आणि स्पष्टपणे सांगितलंस की आजकाल लोक इन्फ्लुएन्सर मार्केटिंग मध्ये इतके फसतायत किंवा प्रत्येकालाच इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करायची आहे, पण नक्कीच त्याच्यात इतके रिझल्ट मिळत आहेत किंवा प्रत्येक इन्फ्लुएन्सर तेवढा इंटॅक्ट होऊन तुमच्या गोष्टी करतोय हे होत नाहीये. तुम्हाला जर मार्केटिंग करायची आहे ना, तुम्ही स्वतः जिथे जाऊन करू शकता तिथे करा. जसं की पॉडकास्ट आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. एक्झिबिशनला तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्ही सेमिनार घेऊ शकता. तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट करा, नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळतील. ऍटलीस्ट लोकांना तुमच्याबद्दल विश्वास संपादन होईल की हे खरंच करतायत. कारण रिसेलिंग मार्केटमुळे आहे ना, मॅन्युफॅक्चररची किंमत थोडी कमी झाली आहे, म्हणजे विश्वास मिळत नाहीये लोकांना. हा आता जसं तू सेमिनारचं आठवलंस तसं मला जस्ट सेकंड प्रेग्नन्सीच्या टाइमचा जो सेमिनारचा किस्सा आहे, जो आपला फोनवर बोलला, त्याला तो ऐकायला आवडेल. म्हणजे तू कशी दिल्लीला गेलीस आणि तिथे कसं तुझं प्रोडक्ट्स प्रेझेंट केलेस आणि ते सगळं प्लीज आम्हाला ऐक. जेव्हा मला कळलं होतं ना की माझ्या प्रोडक्टच्या रिझल्टच्या बेसवर मला दिल्लीला जायचं, मी खुश तर होतेच, पण माझ्याजवळ एक ते चॅलेंज होतं की एक माझी 3 वर्षाची मुलगी, 6 महिन्याचं बाळ, मी कशी जाईन याच्यासोबत. आणि तिथे मला 3 दिवस एक्झिबिशन सुद्धा हँडल करायचं होतं. मला खूप भीती वाटलेली, पण माझे मिस्टर ना खंबीर सपोर्ट माझे उभे राहिले होते. तेव्हा त्यावेळेला जायचंय, हे तू ठरव, आणि आतापर्यंत तू जेव्हा ठरवतीयस तेव्हा तू करूनच टाकते ती गोष्ट. मग म्हणलं नाही, हे म्हणतायत म्हणल्यावर करायचंच आहे. रात्री आम्ही 3 पर्यंत बसून पॅकेजिंग करायचो. मी माझ्या बऱ्याचशा प्रोडक्टचे डिझाईन चेंज केले आणि ते सकाळी 5ला उठून पुन्हा ड्युटीलाही जायचे. मुलगी शाळेत जायची, मलाही उठून टिफिन करणं, या सगळ्या गोष्टी कराव्याच लागत होत्या. त्यानंतर दिल्लीला निघताना माझ्या मनात सगळ्यात मोठं एक टेन्शन होतं की माझे मुलं तिथे गेल्यावर आजारी नाही पडावे, कारण वातावरणाचा फरक पडतो खूप. 6 महिन्याच्या बाळासोबत जाणं म्हणजे सोपं नव्हतं माझ्यासाठी. आणि तिथे सकाळी 10 ते संध्याकाळी 7 एक्झिबिशन होतं. टोटल तिथे मला थांबणं होतं. आणि माझा लहान तो मुलगा, तो पण फिडिंगवर होता. तो मला खूप काळजी होती या गोष्टींची की मुलं जर आजारी पडली तर एवढ्या लांब जाऊनही मी एक्झिबिशन करू शकत नाही किंवा एवढ्या टाइमची माझी मेहनतही वाया जाऊ शकते. पण मी फिक्स केलं होतं, नाही आपल्याला करायचंय. आणि नवऱ्याची साथ खंबीर होती. त्याचं म्हणणं होतं, तू काळजी करू नको, मुलं आजारी पडले तर मी आहे ना तुझ्यासोबत, तू टेन्शन घेऊ नकोस फक्त. आता जसं डिझाईनचं नाव घेतलंस तर मला हे विचारायचंय की प्रॉडक्ट बनवणं सोपं की जिद्द होती म्हणून केलंस, पण आता मग प्रॉडक्ट डिझायनिंग झालं, त्याच्यानंतर लोगो झालं किंवा प्रॉडक्टचं नाव झालं, ह्या सगळ्या गोष्टी कशा आल्या आणि त्यांच्या काय स्टोरीज आहेत त्या पण ऐकायला आवडतं. सुरुवात कशी झाली ना की मी सुरुवातीला लिप बाम बनवला, कंटेनर तर मिळवले होलसेलमध्ये. तर मला तेव्हा आहे ना लोकांचं म्हणणं असं यायला लागलं की आहे ना तू थोडंसं नाव दे तुझ्या प्रोडक्टला किंवा एखादं स्टिकर बनव, ते त्याच्यावरती लाव. म्हणलं अरे याचं तर आपल्याला काहीच नॉलेज नाहीये. मी अशा फॅमिलीतून आहे की जिथे सगळे गव्हर्नमेंट सर्व्हंट, एकदम झिरो नॉलेज बिझनेसचा अशी मुलगी मी माझा बिझनेस चालू केला. आणि तर म्हणलं आता हे तर खूपच अवघड काम आलं.
मी आणि मिस्टरांनी आहे ना खूप दिवस घातले त्याच्यामध्ये, महिना घातला पूर्ण, की आपल्याला बाबा काय नाव द्यायचं किंवा कसं करायचं, डिझाईन कसं बनवायचं, खूप सारे ऍप डाउनलोड करणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी तेव्हा सुरू केल्या. मग करता करता हळूहळू अशा बऱ्याचशा गोष्टी मिळायला लागल्या. आणि नशीब म्हणजे मी जसं म्हणलं ना, की तुम्ही तुमच्या भावाची, बहिणींची, जे रिलेटिव्ह असतील त्यांची मदत घ्यायला बिलकुल घाबरू नका. तसंच माझा कझन आहे, तर तो त्याला त्यातला भरपूर नॉलेज आहे, तर त्यांनी मला भरपूर मदत केली. अजूनही तो मला मदत करतो. आम्ही दोघं मिळून डिझाईन बनवतो आणि मिस्टर फायनल ते करतात की कलरिंग वगैरे सगळं काही. पण सोपं नाहीये. मला एक स्टिकर बनवायला आम्हाला 3 ते 4 महिने सहज जातात, कारण त्यालाही बेसिक नॉलेज आहे आणि मला थोडंफार नॉलेज आहे बाबा की कारण काय की आता सध्या मी ते पैसे तिथे इन्व्हेस्ट नाही करू शकत, कारण तुम्ही करायला गेले तर मार्केटमध्ये खूप छान छान लोक आहेत की ते छान तुम्हाला डिझाईन्स बनवून देतात, तुम्ही फक्त ऑर्डर द्या, होऊ शकतं. पण मी समजू शकते, जर माझ्यासारखी एखादी मुलगी की स्वतःचा बिझनेस चालू करते, ती एवढी इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत एका टाइमला. तर शिकत राहा, हळूहळू येणं सगळं मिळतं. आणि मदत मागायला घाबरू नका पहिले तर. हे खूप भारी, कारण आज आपण ना तिथेच अर्ध खचतो की मला मदत मागायची, मग मी कशी मागू, काय मागू, कोणाला मागू, तो काय म्हणेल, इतके प्रश्न आपल्याला पडतात आणि आपण अर्ध तिथेच नाही विचारत, ठीक आहे आपण करूया, आणि आपण तिथेच निम्म आपलं गळून जातं सगळं. पण डेफिनेटली तुम्ही मागा, बोला, नाहीत नाही तर काय नाही म्हणेल किंवा हुसकावून लावेल, याच्या पुढे काय होणार, मारणार तर नाहीये पुढे तुम्हाला. नक्कीच प्रॉडक्ट तयार आहे, डिझायनिंग झालंय, मार्केटिंग करतेस, मग आज काय फील होतं, म्हणजे जेव्हा आपण एक सक्सेसफुली काहीतरी करून दाखवतोय स्वतःसाठी, मग काय फिलिंग आहेत त्या? फिलिंग्स एवढ्याच आहेत की जे ठरवलं होतं ना की आपल्याला काहीतरी करायचंय, आणि एवढा गॅप झाला होता, मला वाटलं नाही करायचं तर मोठं करायचं, स्वतःचं ब्रँड करायचंय आता मला. जेव्हा मी हे प्रोडक्ट शिकायला सुरुवात केली ती, बँगलोरमध्ये मी क्लासेस लावले होते, त्याचे मी शिकले ते. तेव्हा मी सुरुवात केली की चला थोडंफार तरी आपण काहीतरी सुरू करूया आपलं. तर इन्कम जनरेट करणं हा माझा कधीच उद्देश नव्हता. बिझनेस सुरू करताना तुम्ही कधीच हा उद्देश ठेवू नका मला इन्कम जनरेट करायचा. तुम्ही सगळ्यात पहिला मोठा हा ठेवा की मी देऊ काय शकतोय लोकांना, सर्व्हिस काय देऊ शकतो, मी लोकांना काय ऍडवाइस देऊ शकतो, आणि मला किती नॉलेज आहे त्याच्याबद्दल, ते त्यांच्या डे टू डे मध्ये काय बदल घडवू शकतं आयुष्यात, आणि मार्केटमध्ये काय चालू आहे, आणि मी ते लोकांनी माझ्याकडूनच का घ्यावं याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनला भेटा, त्यांना विचारा, त्यांच्या आयडियाज घ्या, आणि काही नाही होणार. तुम्हाला फार तर फार लोक म्हणतील की आमच्या दारात येऊ नका, काही होत नाही. आपल्याला काही करायचंय ना, त्यात बिलकुल घाबरायचं नाही. आता तू प्रॉडक्ट देतेस लोकांना, पण त्या प्रॉडक्ट सोबत अजून काय काय सर्व्हिसेस तू लोकांना देते? प्रॉडक्ट सोबत माझ्याकडे जे फिजिकली जे कस्टमर्स येतात, मी त्यांना त्यांची स्किन बघून सांगते. जरी ते मला खूपदा असं होतं की मला लोक म्हणतात की आम्हाला आयजेल हवाय, की बाबा अंडर आय डार्क सर्कल्स झाले, तर मी त्यांना बघून सांगते की तुम्हाला पाण्याची कमी आहे किंवा योगा करा. किंवा माझे काही कस्टमर असे मी डायरेक्ट म्हणले, रात्री का कमी झोपता, ते असे शॉक झालेले आहेत की कस काय तुला कळलं. म्हणलं आयजेलची गरज नाहीये, मला प्रोडक्ट विकायचं नाहीये, फक्त विकायचंच नाहीये की मला लोकांना ऍडवाइस पण द्यायचे आहे की, आणि त्या मी माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवर सुद्धा आता देते हळूहळू, जसं जसं मला पॉसिबल होतील त्या रिलेटेड पण मी व्हिडिओ बनवून पोस्ट करते, युट्यूबवरही करते, माझ्या चॅनलवरती पोस्ट. पण फिजिकली पण जे लोक येतात माझ्याकडे ना, जेवढं माझं नॉलेज आहे, जेवढं मी अभ्यास करते, मी डर्माटॉलॉजिस्टलाही भेट देते की माझं नॉलेज वाढावं, आणि मी पुस्तकही आयुर्वेद रिलेटेड वाचत राहते की जेणेकरून जर समोर माझ्या कोणी बसलंय तर त्यांना, आणि असं बऱ्याचदा होतं की माझ्या समोर येऊन बसलेत आणि मलाही त्या गोष्टी माहिती नाहीये, तर मी कन्सल्ट करते माझ्यासोबत जे लोक आहेत त्यांना की बाबा हे असा असा प्रॉब्लेम आहे, हा का नाही होते. तोपर्यंत मी त्यांना सजेस्टही नाही करत की प्रोडक्ट माझे. इतके मार्केटमध्ये वेगवेगळे स्किनचे प्रोडक्ट अवेलेबल आहेत, मग आपलाच प्रोडक्ट का लोकांनी वापरावा, की आपलाच प्रोडक्ट असा काय असतो की तो लोकांनी वापरावा, मग ह्याच्यासाठी तुझ्याकडे काय आन्सर आहे? नॅचरल प्रोडक्ट चालू केलेत, तर मला माझ्या प्रोडक्टवरती विश्वास आहे का, कारण तर मी कम्प्लीट नॅचरल बनवते. आज जर मी माझं प्रोडक्ट तुम्हाला सेल करते ना, तर मी गॅरंटी देते की तुम्हाला याचे साईड इफेक्ट होणार नाही आणि तुम्हाला याचे रिझल्ट्सही मिळतील. तसंच जर आपण विश्वास ठेवला की आपले प्रोडक्ट बेस्ट आहेत आणि तसेच बेस्ट बनवले, तर आपण त्याला सेलही तेवढा कॉन्फिडेंटली करू शकतो त्या प्रोडक्टला. केमिकलचे प्रोडक्टचे रिझल्ट तुम्हाला मिळतात, एकदम इमिजिएट रिझल्ट मिळतात, पण ते परमनंट नसतात, ते नंतर स्किन डॅमेज करतात. बरेचसे त्याच्यामध्ये तुम्हाला नंतर प्रॉब्लेम यायला सुरुवात होतात. तर जसं मी माझ्या मुलीचं सांगितलं तुम्हाला, 2 वर्ष मी तिला दवाखान्यात न्यायची गरज नाही पडली का,
तर ती आयुर्वेदिक औषधांवरतीच ठीक होत होती. मी तिला गुटी वगैरे सगळं बनवून द्यायचे, तर तिला कधीच गरज नाही पडली. आणि आज ती 5 वर्षाची आहे. मी सांगते लिटरली, मी बघते लोकांकडे बॉक्स असतात औषधांचे, मी आजही नाही कॅरी करत. आम्ही एवढं ट्रॅव्हल करतो कंटिन्यू, मी स्टेट टू स्टेट ट्रॅव्हल करते, नाही पडत माझी मुलगी आजारी. डॉक्टर पण हेच सांगतात की हिची इम्युनिटी पॉवर चांगली आहे, का तर हिला तुम्ही सुरुवातीला कधी बाहेरचे म्हणजे औषधं दिले नाहीत ना. तर तेच मला म्हणायचं, तशीच आपली स्किन आहे, तसंच आपलं शरीर आहे. तुम्ही जेवढं हेल्दी फूड खाताल, आपले म्हातारे म्हणजे जे वयस्कर लोक आहेत आपल्या घरातले, ते बघा आपल्यापेक्षा जास्त हेल्दी आहेत. का? त्यांनी कधीच मैदा वगैरे या सगळ्या गोष्टी किंवा कधीच खाल्ल्या नाहीत. त्यांनी काय खाल्लं की जे ताजं मिळतंय, जे त्या मौसम मध्ये मिळतंय. तर मला हेच सांगायचं की तुम्ही जेवढे नॅचरल प्रोडक्ट यूज करताल, जेवढे नॅचरल प्रोडक्ट कडे जाताल तुम्ही, तेवढे तुम्ही जास्त तुमच्या स्किनला आणि स्वतःला हेल्दी ठेवू शकताल. आणि नॅचरल प्रोडक्टची एक खासियत आहे, तुम्ही एखादं कंटेनर उघडताना तुम्हाला वासानीच कळेल की हे नॅचरल आहे. आज मार्केटमध्ये नॅचरल नावाने पण बरेचसे प्रॉडक्ट्स येतात की ज्यांच्याकडे बोलतात की आम्ही 100% आयुर्वेदिक आहेत किंवा 100% प्युअर आहेत. त्या मार्केटच्या प्रॉडक्टमध्ये तुला कॉम्पिटिशन उभं राहताना कसं फील होतं किंवा कसं कॉम्पिट करावं लागतं? कारण बेसिकली आता डेफिनेटली तू एक व्यवसाय म्हणून सुरुवात केलेली आहे, मग तुला त्या सगळ्यांशी कॉम्पिट करायचं. मग कुठे बर्वा असेल किंवा अजून प्युअर आहेत किंवा आता इव्हन हिमालयासारखे प्रॉडक्ट सुद्धा प्युअर नॅचरल म्हणून टॅग खाली येत आहेत. त्यांच्याशी कॉम्पिट करण्याचा विचार करतेस किंवा कसं आहे? कॉम्पिट करायचा विचारच केला नाही खरं सांगते तर. बर्वा म्हणताय तुम्ही, आणखीन असे बर्वासारखे बरेचसे प्रोडक्ट आहेत की त्यांना मी फॉलोही करते आणि मी त्यांच्याकडून नॉलेजही घेते. खरंच जर त्यांचे रिझल्ट आहेत, छान आहेत, तर काही हरकत नाही, आपण त्यांच्याकडून शिकावं या गोष्टी. आणि आपले प्रोडक्ट आपण कसे बेस्ट आणि वेगळे देऊ शकतो. त्यांच्याकडे जे ते बनवायची गरज नाहीये आपल्याला. आपण आपल्या नॉलेजनुसार वेगळं काहीतरी बनवूया. हो ना, काही गरजेचं नाहीये. मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे किंवा जे लोक सर्व्हिस देतात ती तुम्ही नका देऊ ना. त्यांच्याकडे जी सर्व्हिस नाहीये ती तुम्ही द्या. जे त्यांच्याकडे शॅम्पू आहेत, जर ऑनियन शॅम्पू कोणी बनवतोय, तुम्ही ऑनियनच बनवायची गरज आहे का? नाही. तर तुम्ही वेगळ्या काहीतरी रेसिपीज बनवा, तुमच्या वेगळे बनवा काहीतरी, की जेणेकरून तुमच्याकडेही पब्लिक अट्रॅक्ट होईल आणि तुम्हाला असं वाटणार नाही की माझं मार्केट दुसऱ्याने घेतलं किंवा माझं म्हणजे सेल दुसऱ्यामुळे कमी झाला. हे फार आवडलं मला की तुम्ही जे आहेत एक्झिस्टिंग त्यांच्याकडून शिका आणि स्वतःच इम्प्लिमेंट करा. मे बी त्यातला थोडासा टच घेऊन तुम्ही तसं करू शकता. जसं तू ओनियन शॅम्पूचं एक्झाम्पल घेतलं, ठीक आहे त्यांच्याकडे ओनियन आहे, तुझ्याकडे पण ओनियन आहे, पण तुझ्यात तुझी वेगळी खासियत आहे. मग त्यांचं डॅन्ड्रफवर काम करत असेल तर तुझं स्प्लिट हेअरवर काम करणार असेल. आणि दॅट्स रिअली गुड. म्हणजे की प्रत्येकाशी कॉम्पिट करण्यापेक्षा लर्न अँड ग्रो, आणि सगळ्यांनाच ग्रो करायचं आहे या मार्केटमध्ये. तुझा अनुभव कसा होता, तुझी ही सगळी स्टोरी शेअर करताना? सुरुवातीपासून जर तुम्ही बघताल ना की कोणताही बिझनेस चालू करताना प्रॉब्लेमची लिस्ट खूप मोठी असते, पण त्या प्रॉब्लेमला ना छोटासा समजा तुम्ही. आणि माझा अनुभव असा ना खूप स्ट्रगल आहे. आणि मी म्हणेल की माझं स्ट्रगल नाहीये, माझ्या फॅमिलीचं पूर्ण स्ट्रगल आहे हे. आणि मला खरंच ही गोष्ट सांगायला आवडेल की तुम्ही तुमच्या घरातल्या सुनेला, आई वडील आपल्या मुलांना सपोर्ट करतात, ते त्यांचे बाळ असतात, ते करतातच, पण तुमच्या सुनेलाही तुम्ही तेवढाच सपोर्ट करा. आज मी काहीतरी करू शकते ना, तर खरंच माझ्या सासू सासऱ्यांची मला खूप म्हणजे पूर्ण सासरच्यांचीच म्हणेल मी. आणि यात मी सगळ्यात मोठं श्रेय देईल माझ्या नवऱ्याला. मी जेव्हा घरी बसले होते ना, तेव्हा तो मला थोडंसं बोलायचे की तू काहीच करू शकत नाही का, तू इंजिनियर झालीयस, तू काहीतरी तर कर. तेव्हा मला वाटायचं की अहो तुम्ही 12-12 घंटे ड्युटी करून येताय, मी मुलगी सांभाळते, मी कसं करू, मी एकटी कसं करू शकते बरं सगळं काही. आणि तेव्हा ऍक्च्युली सासू सासरे आणि मी दुसऱ्या स्टेटमध्ये असल्यामुळे हा प्रॉब्लेम होता. त्यांच्याजवळ असते तर मग काही हा प्रॉब्लेम नव्हताच. कारण उद्या परत तो प्रश्न येईल की सासू सासऱ्यांनी सपोर्ट केला मग मुलगी काय, असं हे पण क्लिअर करणं गरजेचं आहे. तर त्यावेळेस मग जेव्हा मला असं वाटलं ना की नाही मी हे करायला पाहिजे, आणि मी जेव्हा ठरवलं की मला हे करायचंय म्हणजे मी डायरेक्ट जाऊन जेव्हा म्हणले असते माझ्या नवऱ्याला की मला हे करायचं, बाई तुला का करायचंय, हेच का करायचंय, हे प्रश्न तुम्हाला विचारले जातील, त्याचे उत्तरही तुमच्याजवळ पाहिजे आणि पटवता आलं पाहिजे समोरच्याला तेवढं. तर मी ते पटवण्यापासून तर आतापर्यंतची जर्नी, अजूनही स्ट्रगल चालू आहे आणि तो चालू राहणार. तुम्ही एकदा बिझनेस मध्ये आले की स्ट्रगल हा कंटिन्यू आहे तुमच्यासाठी. तर त्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांनी मला म्हणले हा तू कर, मी तुझ्या सोबत आहे. त्यांनी आणि आजही ते इतक्या वेळ ड्युटी करून येऊन सुद्धा मला पॅकेजिंगला मदत करतील, प्रोडक्ट बनवायचं असलं की अक्षरशः कधी कधी घरात स्वयंपाकही बघतील, ते भरपूर मदत करतात. आणि त्यांच्या सपोर्टशिवाय मी आजही इथे येऊ शकत नव्हते. आता ते कालच आम्ही एवढे जर्नी करून आलोय तरी सुद्धा ते म्हणले ठीक आहे तुला करायचंय ना, आपल्याला जायचं करायचं. तुझा ओव्हरऑल अनुभव तू सांगितलं, पण आता मला तुझा आता आपण जे पॉडकास्ट करतो त्याचा अनुभव कसा होता तो एक ऐकायला आवडेल.
आणि मला वाटतं पहिल्यांदा तू हे करतेस, हो. तर तो कसा अनुभव होता किंवा कसं वाटलं? मला? माझं एक हे फर्स्ट पॉडकास्ट आहे नक्कीच. आणि तुमच्या पॉडकास्टच्या थ्रू मी लोकांपर्यंत पोहोचू शकते की लोकांना म्हणजे कळेल की कसा बिझनेस चालू केला. आणि आणखीन एक काय की मी जसं म्हणलं मध्ये की रिसेलिंग मार्केटिंगमुळे की जे मॅन्युफॅक्चरर आहेत ते कुठेतरी दबल्या पण जात आहे. तर ह्या पॉडकास्टच्या थ्रू लोक येऊ शकतात आणि सांगू शकतात की बाबा आम्ही असं असं जर्नी आमची चालू केली आहे किंवा आम्ही स्वतः प्रोडक्ट बनवतोय. लोकांचा ट्रस्ट मला मिळू शकतो या गोष्टींमुळे. आणि तुम्ही जे क्वेश्चन्स वगैरे कव्हर केलेत, मला त्यातून माझ्या फॅमिलीला म्हणा किंवा ज्यांनी मला सपोर्ट केला Thanks त्यांना म्हणतो. थँकफुल पण होता आलंय त्यांच्यासाठी. Correct, त्यांना थँक्स म्हणता आलंय. कारण डायरेक्टली तोंडावर नाही म्हणणं म्हणत नाही आपण म्हणता नक्कीच. येत. आणि बऱ्याच असं होतं की आपल्याला आतून भावना असतात पण त्या एक्सप्रेस होत नाहीत. असं कुठं आणि म्हणलं की ते असं वाटतं की शो ऑफ टाईप वाटतं थोडं. त्याच्यामुळे कसं आहे की या निमित्ताने आणि लोकांचा विश्वास मिळवणं जास्त गरजेचं आहे. तर मी आणि माझी एक म्हणजे प्रामाणिक लोकांना हे की ऍडवाइस आहे की तुम्ही पॉडकास्ट थ्रू तुमची मार्केटिंग करा, लोकांपर्यंत या. बाकी तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये वगैरे पैसे तुमचे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा, असं मला वाटतं. नाही नक्कीच. मला हे खूप आवडलं की आपण जर आपल्या प्रोडक्टचा ब्रँड अँबॅसिडर होऊ शकतो, आपण जर आपल्या प्रोडक्टला तेवढं प्लॅटफॉर्म देऊ शकतो, न्याय देऊ शकतो, तर नक्कीच आपण हे केलं पाहिजे इन्स्टेड ऑफ कोणावर डिपेंड राहण्यापेक्षा. कारण तुमच्या प्रोडक्टचे डिटेल्स, तुझ्या प्रोडक्टचं जर्नी हे तुम्हाला माहिती की कुठे तुम्ही स्टक झाला होता, त्याच्यावर तुम्ही कसं मार्ग काढलात आणि कसे पुढे गेलात. आणि हे नक्कीच स्वतः एक्सप्लेन केल्यानंतर तो ट्रस्ट एक येतोच आपल्याला की अरे ओके हे यांनी एवढ्या एवढ्या गोष्टी केल्यात आणि देन दे आर इन अ मार्केट, तरी ते स्टँड बाय आहेत, तरी ते उभे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला जरी ताईचे कुठलेही प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर मी खाली बायोमध्ये लिंक्स दिलेल्या आहेत सगळ्या, नक्की एकदा चेकआउट करा. त्याचबरोबर तुमच्या शेजारी मित्रमैत्रिणींमध्ये हे सुद्धा असं कोणी जर करत असेल तर त्याला प्लीज प्रोत्साहन द्या. एवढं बोलून धन्यवाद. धन्यवाद ताई तुझं. थँक्यू.